कसं आहे माहिती आहे का, काहीतरी चमचमीत खावंसं वाटत असेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करा। इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओवा घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, धने घेतलेले आहेत अख्खे, एकदा फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला। आता त्यामध्येच मी हिरवी मिरची घातलेली आहेत आपल्या आवडीनुसार, त्यासोबतच इथं लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि थोडंसं पाणी घालून हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे। आता एका ताटामध्ये इथं ज्वारीचं 2 वाटी पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण घालायचं आहे, हळद घालायची आहे, खूप सारं यामध्ये तीळ घालायचे आहेत, बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची आहे, थोडंसं मी वरून मीठ ॲड केलेलं आहे ते घालून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला हे छान असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। एक 5 ते 10 मिनटं रेस्ट व्हायला ठेवायचं आहे। त्यानंतर परत एकदा याला 1 मिनिट मळून घ्यायचं आहे। यामध्ये तीळ अजून घातलेले आहेत, एक छोटा गोळा यातील काढून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये घोळवून याची पोळपाटभर पूर्ण मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे। जास्त पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे। त्यावरती परत तीळ घातलेले आहेत आणि अशा पद्धतीने एकदा लाटून घेतलेले आहे आणि वाटीच्या आकाराने मी इथं गोल गोल पुऱ्या याच्या कट करून घेतलेल्या आहेत। आता सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत आणि इकडं गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल तापल्यानंतर यामध्ये एक एक पुरी सोडून आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। पुरी बघू शकता मस्त टंब अशी फुगलेली आहे, तर ही दह्यासोबत खूप टेस्टी लागते। ही रेसिपी नक्की ट्राय करा। याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, तो चेक करू शकता। धन्यवाद।